आळूच्या पानाची आणि देठाची आज मी भाजी करत आहे पारंपरिक पद्धतीने। नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। देठ घेतले, साफ करून घेतले, त्याच्यावरचं कवर काढून घेतलं, पानं चिरून घेतली आणि आता हे मी दोन्ही हे कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे। पानं आणि देठ ह्या कुकरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतले। आता त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या टाकून घेतल्या। तसंच अर्धा तास ही चना डाळ भिजवून ठेवलेली होती, ही चना डाळ पण ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे पहा। आणि आता हे शेंगदाणे पण ह्याच्यामध्ये घातले आणि हे खोबऱ्याचं काप पण ह्याच्यामध्ये घातलं। ज्यावेळेस आपण भाजी करतो ना, त्यावेळेस ह्या भाजीचे कण ज्यावेळेस दाताखाली येतात, आहा काय छान लागते ती भाजी, तो क्षण वेगळाच असतो। आणि आता मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। अर्धा इंच वरी तरंगेल एवढं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं, हळद टाकून घेतली। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला झाकण लावून गॅसवर ठेवून द्यायचं। आता मी हे कुकर गॅसवर ठेवून दिलेलं आहे। आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे पहा। आता त्याला आपण असं गरगटून घेऊया। आपल्या रवीनं गरगटून घेतलेला आहे आता व्यवस्थितरित्या त्याला। आणि आता त्याच्यामध्ये आपण हे गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। तुमच्या सोयीनं पाणी घालून घ्या, तुम्हाला भाजी कशी पाहिजे, घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता। मला ही भाजी अशी पाहिजे होती म्हणून मी एवढं पाणी घातलेलं आहे। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे। बघा आता तेल बऱ्यापैकी गरम झालं, त्याच्यामध्ये ही मोहरी टाकून घेतली। आता मोहरी पण व्यवस्थितरित्या तडतडलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे जिरे टाकले, जिरे पण आता व्यवस्थित तडतडले। आता त्याच्यामध्ये लसण पण टाकून घेतला, लसण ट्रान्सफर झालेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकून घेतलं। बेसन पीठ टाकल्यामुळं आपली भाजी एकजीव होते, एकसंघ होते, अशी त्याचे कण वेगळे वेगळे दिसत नाही, एकजीव झाल्यासारखी आपली भाजी होते। त्यामुळे हे बेसन पीठ थोडंसं टाकून घ्यायचं। आता हळद आणि लाल तिखट टाकून घेतलं आणि हिरवी मिरची, जिरे, अद्रक आणि लसणची पेस्ट करून ठेवलेली होती, ती पेस्ट पण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे पहा। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये पाव चमचा मी हिंग टाकून घेतलं। हिंगामुळे भाजीला तर चव येतेच, पण आपलं पोट पण साफ राहतं। आता हे सगळं मिक्स करून घेतलं। आता कढीपत्ता टाकला। आपल्याला कढीपत्त्याशिवाय तर आपल्या भाज्या होतच नाहीत। हा कढीपत्ता तर आपल्याला प्रत्येक भाजीला लागतोच। कढीपत्ता पण व्यवस्थित तडतडलेला आहे। आपला मसाला हा व्यवस्थित भाजला गेला, तळला गेला, फ्राय झाला। आता त्याच्यामध्ये हे गरगटलेली भाजी मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे। बघा किती कडक फोडणी बसली, आपला तडका किती अगदी व्यवस्थित बसलेला आहे। अशा पद्धतीने ही भाजी झालेली आहे। आता पहा, आता तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता। आपल्या चवीनुसार मी हे मीठ टाकून घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीनं आता आपली भाजी रेडी झालेली आहे। बघा कलर, त्याची कन्सिस्टन्सी, दिसायला पण किती छान दिसत आहे भाजी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।